रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला तुकोबरायांच्या अभंगावर निरूपण ऐकवणार आहे. अभंग आहे, अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा करो उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे, मुंगीवरी भार गजाचे पालान, घालिता ते कोण कार्य सिद्धी, मुंगीवरी भार गजाचे पालान, तुका म्हणे फासे वाघोरा कुऱ्हाडी, प्रसंगे ते काढी पारधी तो, मुंगीवरी भार गजाचे पालान. निरूपण. कर्म, उपासना आणि ज्ञान हे परमार्थातले त्रिकांड आहेत. कर्मयोग आहे तो सुद्धा व्यवस्थित करता आला पाहिजे. काहींना कर्मयोगच आवडतो, काम करणं जास्त त्यांना आवडतं, म्हणजे संसारप्रिय जास्त माणसं आहेत. आणि काहींना कामात कौशल्य आवडतं, त्यालाच कर्म कौशल्य योग असं म्हणतात. काहींना त्याच्या पुढची गोष्ट आहे की जी मनावर जास्त आधारित आहे, त्याला उपासना असं म्हणतात. ध्यान, धारणा, योग वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ना, काहींना त्या आवडतात. आणि काहींना ज्ञान आवडतं, ज्ञानाची अत्युच्च भूमिका आहे आणि त्याला जिज्ञासू म्हणतात. ज्ञातुमिच्छा, हे काय, ते काय, ते काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, जगत म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तो जाणून घेतो आणि तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे षडांगानि वै वेदा, वेदाचे 6 अंग सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर मग त्रिकांडामध्ये वेद आणला. म्हणले इतके कांड सांगत बसण्यापेक्षा 3च विभाग करूया. मग त्याची वर्गवारी करताना 3 केले, कर्म, उपासना आणि ज्ञान. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं, शास्त्रकारांना आणि अभ्यासकांना, की आणखीन त्याचे भाग 2च करूया. आणि मग पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे 2च भाग केले. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की या सगळ्या गोष्टी ज्या वेगवेगळ्या आहेत ना, तर त्याचे अधिकारी पण वेगवेगळे आहेत. त्यामुळे साधकांना असं वाटतं, एका ठिकाणी एक सांगितलं, एका ठिकाणी एक सांगितलं आहे, एका ठिकाणी वेगळं सांगितलं, याच्या ठिकाणी ते सांगितलं आहे. एका ठिकाणी सांगितलं की पंढरपूरला जा वारी चांगली असते, आणि एका अभंगात सांगितलं की ठाईचं बैसोनी करा एक चित्त. तर सांगायचा मुद्दा की मग असं का सांगितलं आहे, तर रुची वैचित्र्यात शास्त्र वैचित्र्यम, प्रत्येकाची आवड भिन्न आहे, त्यामुळे त्याचा अधिकारही भिन्न भिन्न असतो. म्हणून शास्त्र पण भिन्न भिन्न सांगावं लागतं. आणि त्यामुळे असं वाटतं की वेगवेगळं का सांगितलं, सगळ्यांना एक खट्याच का सांगितलं नाही, तर तसं होत नाही. महाराज म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश, साही ओझे त्यास तेची देऊ. ज्याला जे ओझं सहन होईल ना, तेच त्याला दिलं पाहिजे ना. तर त्याला उदाहरण देताना महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, मुंगीवरी भार गजाचे पालान. मुंगी आहे, मुंगी सगळ्यात लहान कीटक म्हणजे मुंगी आहे. तर मुंगीवर जर हत्तीचं पालान म्हणजे हत्तीची झूल जर तिच्यावर घातली तर तिला बसेल का, बसली तर तिला सोसेल का, झेपेल का, या सगळ्या गोष्टी. कारण ती इतकी लहान आहे, हत्ती इतका मोठा आहे. त्याचं जे पालान आहे, त्याच्यावरची जी झूल आहे, ती मुंगीला घालून नाही चालणार. कारण तिच्या ओझ्याप्रमाणेच खडीसाखरेचा खडा तिच्यापुढे टाकला की ते तेवढाच घेणार आणि चुनू 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 निघणार. तर मुंगीवरी भार गजाचे पालान, घालिता ते कोण कार्यसिद्धी. जर तसं जर केलं तर कार्यसिद्धी होईल का, मुंगी त्या पालानासह चालेल का, तर कार्यसिद्धी होणार नाही. अपघात होईल मुंगीचा, मुंगी तरी मरेल,
ते एक तर बसणारच नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीचे विपर्यास होतील. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तो का म्हणे फासे वाघोरा कुऱ्हाडी, हां, प्रसंगे ते काढी पारधी तो. पारध करणारा म्हणजे शिकारी. शिकारी फार हुशार असतो आणि हुशार असावा लागतो. नाही तर वाघाची शिकार करायला गेला आणि शिकारी जर हुशार नसेल ना, तर वाघच त्याची शिकार करून टाकेल. अशा प्रकारचं, म्हणून फार हुशार असावा लागतो आणि वेगवेगळे शस्त्रास्त्र चालवणे त्याला माहिती पाहिजे की सशासाठी काय पाहिजे, हरणासाठी काय पाहिजे, वाघ निघाला तर वाघासाठी कोणतं शस्त्र वापरायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची त्याला माहिती असते. आणि कोणतं जाळं कुठं लावायचं, पाणवठ्याला कोणतं जाळं लावायचं, या अमुक ठिकाणी कोणतं जाळं लावायचं, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असाव्यात. म्हणून तुकाराम महाराज फार उत्तम उदाहरण देतात. तो का म्हणे फासे वाघुरा, हरणाला फाशी टाकतात आणि त्यात त्या वाघर जे असते त्यात हरणं पकडले जातात, किंवा सस्यालासुद्धा लहानसं जाळं लावलं जातं. आणि वाघ जर निघाला तर कुऱ्हाडी असं म्हटलं आहे की त्यावेळी तो कुऱ्हाड काढतो आणि वाघाबरोबर 2 हात करतो. सांगायचं काय, कोणत्या वेळी काय शस्त्र वापरायचं आणि कशी शिकार करायची, हे जसं पारध्याला माहिती असतो, म्हणजे पारध करणारा शिकारी त्याला माहिती असतं, तसं ज्ञान सांगणारे जे ज्ञानी आहेत, उपदेशक आहेत, प्रबोधनकार आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, व्याख्याते आहेत, त्यांना हे माहिती पाहिजे की आपण आपल्यासमोर श्रोते कोण आहेत, कोणत्या विषयावर आपण बोलतो आहोत आणि समोरच्या श्रोत्यांना जमेल का. शेतकऱ्यांच्या सभेमध्ये काय बोलायला पाहिजे, आळंदीच्या संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या लोकांना तिथे काय सांगायला पाहिजे, तत्त्वज्ञानाच्या एखाद्या मोठ्या विद्यापीठात जर गेलं तर PhD झालेले लोक आहेत, तिथे काय सांगायला पाहिजे, लोकसेवा राज्यसेवेचा अभ्यास करणारे त्याच्यावर त्यांनी व्याख्यान ठेवलं तर त्यांना काय सांगायला पाहिजे, हे त्या व्याख्यात्याला समजलं पाहिजे. कारण साहित्य, संगीत आणि कला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं आवडत असतं. म्हणून रुचिवैचित्र्य असल्यामुळे शास्त्र वैचित्र्य दिसतं. साहित्यामध्ये नवरस सांगितलेले आहेत. त्या नवरसाचे का झाले नवरस त्याला साहित्यात, तर प्रत्येकांचा रस वेगवेगळा असतो, म्हणून नवरस प्रकार 9 झाले त्याचे. आणि खाण्याच्या रसामध्ये वेगवेगळे पदार्थ का असतात, षड्रस पक्वान्न का, तर त्याची प्रत्येकाची रुची वेगवेगळी असते, कोणाला काय आवडतं आणि कोणाला काय आवडतं. आणि म्हणून एक भाजी सगळ्या कुटुंबाला नाही चालत, 2 तरी किमान पाहिजे, पण पर्याय पाहिजे. भक्तीमध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे. नवविधा म्हणजे विविध प्रकारचे 9 प्रकार सांगितले. का झाले 9 प्रकार, भक्ती एकच असायला पाहिजे ना, पण नाही, 9 प्रकार केले त्याच्यामध्ये. कारण कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. आणि म्हणून प्रकाराचे जन असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असल्यामुळे बौद्धिक वैचित्र्य आहे, मानसिक वैचित्र्य आहे, शारीरिक वैचित्र्य आहे. आणि म्हणून या अभंगाने तुकाराम महाराजांनी विवेचन करताना सांगितलं आहे की ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे द्यायचं शिका, नाहीतर तुमचं काही त्याचा उपयोग नाही, फोल जाईल सगळं. कोण कार्यसिद्धी, असं महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात. कार्यसिद्धी होणार नाही, तुम्ही उगीच हत्तीचं पालान मुंगीवर घालून नाही चालणार, असे मस्त उदाहरण दिलेले आहेत. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी जरूर सभासद व्हा आणि ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.